थांब रे, माझ्या विरूवरनं भाकर तुकडा वाळून टाकू दे, जळणाऱ्यांच्या नजरेत मीठ मोहऱ्या पडू देत आणि माझ्या विरूला कुणाची नजर नाही लागू देत. विरू, तू मंत्री झाल्याचा सगळ्यात आनंद मला जास्त झालाय. ए ओवाळाला ताट घेऊन ये का, लवकर आण. अरे वाजवा की. मंत्री साहेब, स्वागत आहे तुमचं. पियू, मंत्री साहेब नाही, मंत्री सेवक. अगं, आज जे विजयाचं यश मिळालंय ना, ते या सगळ्या जनतेचं आहे. त्यामुळे इथून पुढची 5 वर्ष मी या जनतेचा सेवक आहे. मंत्री कारभारीन बाई, हा इकडे तिकडे काय बघताय, ओवाळा आता, कारण इथनं पुढे या घरच्या खऱ्या कारभारीन बाई तुम्ही जात हाय की नाही मोठी आई. ओवाळा. कारभारीन बाई, अभिनंदन. विरू, मंत्री झाला म्हणून लय हवेत उडायला लागलायस ना तू, पण नाही, या दिव्यासारखं तुला विजवलं तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही, ही डोक्यात फिट्ट करून ठेव. दादासाहेब, तुम्ही आणि आईनं जे संस्कार केलेत माझ्यावर, त्याच्याच जीवावर आज इथपर्यंत पोहोचलोय बघा मी. आणि इथून पुढं पण तुम्ही केलेल्या संस्काराच्या जीवावर आणि आखून दिलेल्या वाटेवर चालीन आणि या तालुक्याचा विकास करीन. दादा, इथल्या गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, त्यांना त्यांच्या हक्काचं 2 घास मिळावं म्हणून कायम झटत राहीन आणि आपल्या मतदारसंघाचा कायापालट करून दाखवेन. बोललो तर बोललो. हिरो, पोरा, लई मोठा हो बघ. बर चल, तू हात पाय धुवून 2 घास खाऊन घे.
अरे मुंबईला गेल्यापासून पाक तब्येत उतरली आहे तुझी. चल बर. हाय अगं मला बी तुझ्या आजचं खायची लई इच्छा आहे बघ. पण काय माहितीये का, मी आत्ता चालू ना तर गावात जायला लागेल. गावातल्या लोकांचं कामाचं नियोजन करायचंय. मी गावात जाऊन येतो, मग आलो ना की आपण सगळे एकत्र जेऊया. हा मला ती काय ऐकायचं नाही. हे बघ 2 घास खा, त्या बघा मी तुला जाऊ द्यायचे नाही. हा काही मी गावात जाऊन आलो की मग जेऊया की आपण लगेच जाऊन येतो. अरे पण 2 घास खा की र. पोरं थांबले ती ग बाहेर म्हणून म्हणतोय. बर ऐक, वाईस शिरांती. हा थांब थांब, नाही आलीस. मंत्री साहेब आज आईंच्या हाताचं खाल्ल्याशिवाय सुटका नाही बघा तुमची. मामा नाही. अगे सुनबाई, आईची माया आहे शेवटी. हान बर का विरू, अरे काल बाजारात जाऊन 2-2 पिशव्या सामान घेऊन आले त्या. तुला काय करून खाऊ घालून काय न गा असं झालंय त्यांना. आल्या बघा. हिरू धर आकर. अगं दे इकडं, माझं मी खातो. मी काय लहान आहे वय? अरे पोरग किती बी मोठं झालं ना तरी आईसाठी लहान असते. चल मुमकाट्याने आकर. असलं भारी झालंय ना. हाय काय बी म्हण बर का, जगातल्या सगळ्या हॉटेलची चव एका बाजूला असत्या आणि आईच्या हातची चव एका बाजूला असते बघ. दे इकडं, खातो आता मी. खातो की दे. बर तू तब्येत कशी आता? अरे तू आमदार झाल्यापासून मी एकदम ठणठणीत आहे बघ. हिरू मी काय म्हणते, आता आपलं समज चांगलं झालंय बघ. मग मागचं जे काय वाईट झालं असेल ती समज विसरून जा की र. अगं पण वाईट काय झालं? नाही म्हणजे तू कांचनला माफ कर. अरे आई बास, मला तो विषय नकोय. अरे पोरा, किती बी केलं तर ते आपल्याच घरातली आहे ना रे. तुला सांगितलं ना अरे हिरू पर तू माझं नको म्हणलं तो विषय. विरू, अरे आईंच्या हातचं खाल्लंस आणि आईंना कोण भरवणार? अरे तू येणार हाय या आनंदात दिवसभरात काही बी नाही खाल्लं बघ त्यांनी. काय? भरव आधी त्यांना. अगं काय तू पण, तू बस इथं बरं. ठीक आहे, तू बस इथं. काय आहे तू पण खाऊन घ्यायचं ना तू. धर. तू मंत्री झाल्यापासून लईच माजलाय विरू. औक्षण करायला गेले तर तोंड वाकडे करून निघून गेला. साधा नमस्कार सुद्धा केला नाही मला. कर म्हणा, किती नाटकं करायचे तेवढी कर. लय दिवस नाही चालणार तुझी नाटकं. तुझ्यानं कसा घाणा फिरवते बघच विरू. काकी तुमचा घाणा ना ठेवा बाजूला. आजकाल तुमच्या घाण्यातनं त्यालाच निघत नाही आणि तुमच्या प्लॅनिंगचं तर दोन्ही बाजूला चोताच झालंय. दीपे, तोंडाला मुस्क घाल. आजकाल लई बोलायला लागलीस तू. काकी कायम तुमची काळजी वाटते ना मला, म्हणूनच बोलत असते. तुम्ही बघा बघा जरा खाली जाऊन. वीरूबाईंच्या भोवताली कशी गोंडा गोळत बसले ती सगळी. पण मी वर आले तुमच्यासाठी. ह्या घरात ना मी एकटीच आहे जिला तुमची काळजी वाटते. ठीक आहे ठीक आहे, तसं पण मला कुणाची गरज नाहीये. नसू दे,
पण आतापर्यंत ना एवढा मोठा अपमान झालेला तुमचा कधीच बघितला नाही मी काकी. तुम्हाला तुम्हाला वळून दिलं नाही माझी. 2 मिनिटं दादासाहेबांच्या फोटोला पाय पडायला लेट झाला असतं तर काय बिघडलं असतं का? का दादासाहेब फोटोतनं गायब होणार होतं? पण नाही. एकतर आधीच घरातली तुम्हाला किंमत देत नाही ती, तर आज वीरूभाईजी वागलेत का नाही, त्याच्यामुळे गावातले लोक बी किंमत देणार नाहीत. खाली जे दिसलं तेच बोलले ना काकी. विचारलंय मी तुला? विचारलंय का मी तुला? आणि कसं आहे ना दीपे, नव्याचे 9 दिवस असतात. तो वीरू मंत्री झालाय म्हणून आभाळाला पाय लागलेत त्याचे, पण उडणाऱ्याचे पाय जमिनीत कसे गाडायचे ते चांगलंच ठाऊक आहे या कांचन सूर्यवंशी. आता बघच मी कसा घाना फिरवते ते. कसा बी फिरवा, काय करायचे ती करा, पण कुणाला संशय येईल ना असं काही वागू नका काकी. कारण आता तुम्ही काय बी केलं ना तरी तुमच्यावरच डाऊट येणार आहे सगळ्यांचा. खरंय तुझं दीपे, म्हणूनच मी सुधारायचं ठरवलंय. काय? शोना कितना शोना है, शोने जैसा तेरा मन, सुन जरा सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन, तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1. सी माय न्यू हीरो राजवीर. झालं? हाऊ सी? तुझं हे काय चालू ना मला काहीच कळत नाही. मी त्या आंबावडे गावातून जाऊया म्हणत होती तेव्हा तुला तिथे राहायचं होतं, आणि जेव्हा पैसे उकळायची संधी होती तेव्हा तू इथे निघून आलीस. त्या कांचनबाईची मदत केली असतीस ना, तुला हवा तितका पैसा मिळाला असता. तरी ते सगळं सोडून आपण अचानक मुंबईमध्ये काय करतोय? गंगा, मला सांग, तुला जर एखाद्या बिग बजेट मूवी मध्ये लीड रोल मिळत असेल तर तू एखादी लोकल शॉर्ट फिल्म करशील का? हो, पण आपल्याला कोणतीच फिल्म मिळाली नाहीये. मिळाली आहे ना. ॲज अ लीड हिरोईन न्यू अवॉर्ड विनिंग फिल्म मिळाली, आणि त्या फिल्मची स्क्रिप्ट सुद्धा मला माझ्या डोळ्यासमोर दिसते. माझा हिरो पण कास्ट झालाय. अगं ही फिल्म आहे ना या अपकमिंग इयर मधली ब्लॉकबस्टर बेस्ट एव्हर सुपरहिट फिल्म असणार आहे. ह्या फिल्मच्या जीवावर आपण आपल्या सगळ्या डेट्स क्लिअर करू आणि रिमेनिंग अमाऊंट मध्ये लंडन, युरोप, जकार्ता, मालदीव्स एव्हरीवेअर फिरू आणि पार्टी करू. एक मिनिट, तू नक्की कोणत्या सिनेमाबद्दल बोलतेस? कधी ठरलं हे आणि कधीपासून शूट सुरू होणार आहे? मला काहीच कसं माहिती नाही. नाव दॅट इज अ सरप्राईज. यू जस्ट वेट अँड वॉच. स्लोली स्लोली आहे ना सगळं तुझ्या समोर रिव्हील होईल, आणि लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुद्धा सुरू होणार आहे. बरं मामा, आपण गावात लवकर जाऊन येऊयात. काय मी आईला म्हणले की आम्ही आलो गावात जाऊन की सगळे एकत्र जेऊया म्हणून. ती थांबते उगाच. नाही ठीक आहे ठीक आहे, आपल्याला जाऊन सरपंचाला भेटायचं एवढं लक्षात ठेवू. होय. सुनंदा, ए सुनंदा, उठ बघू आधी, उठ. अगं काय करतेस तू? हा, तू आता मंत्र्याची आई आहेस. ही असली घरगड्याची कामं नाही करायची ग. आजपासून या घरगड्याची कामं सगळी मी करणार. तू नुसता आराम करायचा. अगं कांचन, मंत्र्याची आई झाली म्हणून काय झाले? अगं आपल्या घरातली कामं करायला कसला लाज वाटायला पाहिजे? नाही कांचन, सगळे कांचन, कुठलं बी काम करायला केव्हा बी लहान मोठं नसतंय का? समधी कामं सारखीच असते ते. नाही सुनंदा, जोपर्यंत वीरू मला माफ करत नाही ना तोपर्यंत ही घरगड्याची कामं मीच करणार. बरं मामा, मी जरा आईला भेटून आलो. बरं ये ये. आणि मी सगळं माझं प्रायश्चित्त करणार आहे ही घरातली कामं करून. सुनंदा, तुला सांगते,
माझ्याकडनं वळून घेतलं नाही तेव्हा मला लई त्रास झाला ग. अगं काय आजपर्यंत तुला राबलीस, आता बाकीच्याच कळू देत. ही अशी कामं करताना आहे ना किती त्रास होतो ते. बघ सुनंदा, वीरूला सुद्धा वाटतंय मी ही कामं करावी. तू जा बघू, आराम कर. घरातली सगळी कामं मी करणार आहे. जोपर्यंत वीरू मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी सगळी कामं करणार. तू आराम करायचाच बघ. मी घरातली धुणी धुणार, भांडी घासणार, फरशी पुसणार, मी सगळी कामं करणार. तू फक्त आराम करायचा. जा बघू. अगं कांचन, तुला नाही जमायचं ही. इरू, आहे, मी गावात जाऊन येतो सत्काराला. वहिनी, अहो दुधाचा गॅस बंद नाही केला. आले बंद करून. चहा ह्यांच्यासाठी चहा आणलाय. हो चहा घ्या. चहा की